नमस्कार. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी आणि कुरकुरीत मूग डाळ बाटी. याच्यासाठी आपण अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती. ही जाडसर वाटून घ्यायची. यात 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप रवा, सोप, जिरं आणि ओवा भाजून जाडसर वाटून यात घालायचा 2 ते 3 टीस्पून, एक बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ हे सगळं घालून याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा. याला तेल लावून घ्यायचं, छान मळून घ्यायचं, अर्धा तास सेट होऊ द्यायचं. अर्ध्या तासानंतर याची पोळी लाटून घ्यायची. तर खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी याची पोळी लाटायची. याच्या अशा फोल्ड करायच्या, याला तेल लावायचं. अजून एक फोल्ड करायची. लाटण्यानी थोडंसं लाटून घ्यायचं. याचा रोल करायचा. असा याचा हा रोल करायचा आणि याचे 2 भाग करायचे. तर इथे ही बाटी तयार झालेली आहे आणि अशाच या सगळ्या बाट्या आपण बनवून घेतल्या. आप्पे पात्र घ्यायचं, याच्यामध्ये भरपूर तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये या बाट्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. मीडियम ते लो फ्लेमवर दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण या भाजणार आहोत. वरच्या साईडनी पण याला भरपूर तूप लावायचं. एका साईडनी इथे बाटी झालेली आहे आणि अशीच दुसऱ्या साईडनी पण आपल्याला ही छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.